महत्त्वाची बातमी मुख्यमंत्र्यांची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये आहेत। भाजप उमेदवारांच्या प्रचाराकरता फडणवीसांची बाईक रॅली अगदी थोड्याच वेळात निघणार आहे। या ठिकाणी अनेक कार्यकर्ते दाखल होण्यास आता सुरुवात झालेली आहे। थेट दृश्य आपण नागपूरमधली आता पाहणार आहोत। नागपूरमध्ये एक कार्यकर्ता बिबट्याच्या वेशात सहभागी झालेला आहे। तर तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बाईक रॅलीला पुढच्या काही मिनिटात सुरुवात होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, कशी जय्यत तयारी आहे? अगदी लागवीजी नागपूरच्या इतवारी परिसरातील भारत माता चौकामधून आता थोड्याच वेळामध्ये जायचे या बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे। काही क्षणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर जे आहे ते एकंदरीतच या भव्य अशा रोड शोला जे आहे सुरुवात होणार आहे। आपण पाहाल तर या संपूर्ण परिसरामध्ये मध्य नागपूर विधानसभा क्षेत्राचा हा परिसर आहे। संपूर्ण ज्या ज्या मार्गाने जे आहे ते बाईक रॅली निघणार आहे त्या परिसरामध्ये संपूर्ण भगवामय वातावरण जे आहे ते परिसर एकंदरीत सजविण्यात आलेलं आहे। संपूर्ण परिसरामध्ये भाजपाचे ध्वज पताका असतील आणि सोबतच शिवसेनेचे झेंडे देखील जे आहे ते यामध्ये कार्यकर्ते हातामध्ये घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाले। आता काही क्षणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते या ठिकाणी दाखल होतील। त्यानंतर रोड शोला जे आहे ते एकंदरीत सुरुवात होणार आहे। आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे। प्रचाराच्या तोफा थंडवणार त्यापूर्वी जर पाहाल तर भव्य असं रॅलीचं आयोजन जे आहे ते नागपूरमध्ये करण्यात आलं आहे। विशेषतः म्हणजे नागपूरच्या मध्यभाग नागपूर या विधानसभा क्षेत्रामध्ये जे आहे ते संघ मुख्यालय देखील येते आणि या क्षेत्रातून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य रॅली आणि निघणार आहे। मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग या परिसरामध्ये राहत असतो आणि त्यांच्याशी थेट जे आहे ते मतदानासाठी आवाहन एका प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते करणार आहे। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे टॉक शो असतील, सभा असतील पार पडल्या होत्या, मात्र या परिसरात त्यांची सभा होऊ शकलेली नव्हती। त्यामुळे या ठिकाणी संयुक्त भाजप आणि सेना युतीच्या उमेदवारासाठी जे आहे ते एकंदरीत ही रॅली जी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निघणार आहे। आपण पाहू शकतो की अनेक गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी सज्ज झाल्या आहे आणि आता काही वेळातच जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील आणि या रॅलीला एकंदरीत जे आहे ते आता सुरुवात होईल आणि त्यानंतर लक्षात येतोय। ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।